कोरफडीचे फायदे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आज म्हटलं याचा प्रयोग केसांवरती करून बघूया. काही फायदा होतोय का केसांना ते बघूया. म्हणून सकाळ-सकाळच मी कोरफड तोडून आणली आणि सगळ्यांच्या फोन केसाला येते चला. लावायला घेतलं. त्यानंतर मला जायचं होतं सुवासिनीच्या कार्यक्रमाला. आता की दाखवणे अंदाज लावतो. खूप थंड वाटते. शॅम्पू सारखंच होतंय आई ही. आता जे लोकं गावाला राहतात ना, त्या लोकांना माहिती आहे, की सुवासिनीचा कार्यक्रम कसा असतोय. म्हणजे गावच्या ज्या रूढी असतात, परंपरा असतात. त्यामध्ये इथली लोकं कशी ते साजरी करतात ना, हे फक्त गावच्या लोकांना माहिती राहतं. शहरातल्या लोकांना त्या सुवासिनीचा कार्यक्रम म्हणजे घरी बोलवून फक्त सुवासिनीला जेवण वगैरे असं राहतं. पण इथे ना जरा वेगळीच पद्धत असते गावाला. इथं सासूबाईंच्या मावशी आल्या होत्या. त्यामुळे त्या दोघीजणी गप्पा मारत बसल्या होत्या इथं. तोपर्यंत म्हटलं मी माझं आवरून घेतलं आणि लगेच तिकडे निघालो. पोरांना शाळा का? हा इथलीच बरी आहे. आहे ना आता गाव हो. मसवाल करू खरं तर आता ह्या गोष्टीबद्दल ना प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. जे आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, त्या गोष्टीबद्दल ना प्रत्येकाची मतं वेगवेगळी राहतात. कोणाची श्रद्धा असते तर कोणाची अंधश्रद्धा असते. माझं पर्सनली मत असं आहे, की अशा गोष्टी ना फक्त अंधश्रद्धापोटीच गावाकडे जास्ती बघायला मिळतात. कारण जर श्रद्धा असेल तर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची गरज नाही पडत. तोच प्रकार आज मी हा पाहिला इथे. पण मला विशेष करून गावी असल्यामुळे मला ह्या रूढी परंपरा मी एकटीने बदलू नाही शकत. त्यामुळे मला ह्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावंच लागलं. नाहीतर आपण एकट्याने विरोध केला ना, तर जग आपल्याला लगेच काही ना काही टॅग देऊन मोकळं होतं. तर इथं सगळ्यांच्या बायकांच्या गप्पा चालू होत्या आणि हे आहेत आमचे अण्णा. तर एकदम खूप मस्त माणूस आहे हा. म्हणजे माझे चुलत सासरेच लागतात, पण एकदम छान. लेकाचं मी लेकाचं नेहमी म्हणती त्यांना मी ज्यावेळेस जाईल ना, तुझ्या त्यावेळेस नेहमी तुझ्या भेटत असते लेकाचं त्यांना. सांगती मामा पिंगळे मामा पिंगळे. मग ती चाललं होतं पडलं सायकल. तर त्यांना म्हटलं चला आपला एक व्हिडिओ काढूया. तर ते तयार झाले लगेच व्हिडिओला. नंतर इथून ना आमच्या ह्या चुलत जाऊबाई आहेत, तर त्यांच्यासोबत मी मंदिरात आले होते. तिथं देवाचं दर्शन वगैरे केलं आणि नंतर लगेच रिटर्न माघारी यायचं होतं मला. खरं तर तुमच्या कमेंट्स मला नक्कीच आवडतील, की तुम्हाला ह्या रूढी परंपरा गावच्या कशा वाटतात? कारण पर्सनली मला तर इथं ह्या गोष्टींबद्दल विरोधच आहे. पण मला गावी आल्यानंतर हा माझा असा लूक होतो आणि आज हा असा लूक झाला होता. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा.